नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पांडुरंगाचरणी प्रार्थना करून जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. आज या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित आलोत. या ठिकाणी विचारपीठावर बसलेले मान्यवर, समोर बसलेले कमळाच्या चिन्हावर बटन दाबण्यासाठी मनापासून आतुर असलेली सर्व मंडळी. मित्रांनो, या ठिकाणी 2 तारखेला आपल्याला कमळाच्या चिन्हावर बटन दाबायचं आहे. कबशी चिन्ह आहे, त्या कबशीच्या चिन्हावर बटन दाबायचं आहे. त्याचं कारण आहे, हे पंढरपूरकरांना आपण सांगितलं पाहिजे की मित्रांनो, आपल्याला सांगितलं जातंय छातीत चिखल होतो, ड्रेनेज लाईन चॉकअप झालेली असते असं आपल्याला सांगितलं जातंय. मित्रांनो, मी सनपेठ भागात काम करतोय. या ठिकाणी नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना साधा एक जरी फोन केला तर ते अधिकारी 1 तासाच्या आत भागामध्ये येतात. तो गुजराती समाजाचा कार्यकर्ता असो व इतर समाजाचा असो, सफाई कामगार, त्या ठिकाणी येऊन त्या वार्डातील, त्या भागातील समस्या सोडवतो. मी गेले 30 वर्ष झालं या ठिकाणी काम करतोय. मला कुठलंही पद नाही. गेले 2 निवडणुका लढलो मी. या ठिकाणी थोड्याच मतानं माझा पराभव झाला, पण मित्रांनो मी कधी खचलो नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की नगरपालिकेतले अधिकारी वाळुजकर साहेब आहेत, अतिशय सुंदर या ठिकाणी काम करतायत. आणि आज तेच अधिकारी परिचारक साहेबांबरोबर आहेत. मित्रांनो, या विरोधकांपाशी कुठलाही मुद्दा नाही. परिचारक मालक भाषण करत असताना त्यांनी पंढरपूर शहरासाठी जे काम केलं, जो निधी आणला, तो व्यवस्थितपणे मांडतायत. समोरची मंडळी जोर जोरात घशाला कोरड पडस्तोर वरडतायत. का तर त्यांच्यापाशी कुठला मुद्दा नाही. त्यांनी एकच सांगितलं जातं, परिचारक लय मोठं भाव आहे, हे सांगितलं जातं. मित्रांनो, गेले कित्येक वर्ष परिचारक मालकांबद्दल असेच अफवा पसरविले जातात. मी सुद्धा त्यांच्या विरोधात भरपूर काम केलंय, पण ह्या काही दिवसात मला काही गोष्टी लक्षात आल्या की निवडणुकीपुरता अर्ज भरायचा, निवडणुकीत हरले की आपापल्या भागात निघून जायचं. हे पंढरपूरची जनता अशीच उघड्यावर ठेवायची. असंच किती वेळा तुम्ही सहन करणार? कारखान्याची निवडणूक झाली, आमदारकीची निवडणूक झाली, दोन्ही निवडणुकीला हे असंच. मग अशा भूलथापांना बळी न पडता आपल्या भागातील मतदान आपण कमळाच्या चिन्हावर करून घ्यायचंय. त्या भागातील नागरिकांना योग्य पर्याय, योग्य माणूस हा आपला पटवून सांगायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही म्हणत असाल की जनतेच्या छातीत चिखल झाला, या ठिकाणी जर म्हणत असाल नगरपालिका काम करत नाही, तर माझा पंढरपूर शहरातील सर्व दलित समाज बांधवांना एक संदेश आहे की तुम्ही या समोरच्या लोकांना मतदान करू नका. आज तुमच्याबद्दल पंढरपूर शहरात अफवा पसरवली जाते. का पंढरपूर शहराची स्वच्छता हा दलित समाज करत नाही का? पंढरपूर शहरातील सफाई कामगार, ड्रेनेज लाईन चॉकअप झाली, येत नाही का? याचं कारण की तुम्ही या लोकांबद्दल वेगळ्या पद्धतीने मेसेज पसरवता आणि आता मत मागायसाठी तुम्ही त्यांच्या दारात जाता. दारात आल्यानंतर तुम्ही त्यांना योग्य पद्धतीनं या 2 तारखेला उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी मतदानाचे नियम सांगितले जातात. आपला मतदान काय करतो, 4 वाजेपर्यंत वाट बघत बसतो. तर तसं न करता लवकरात लवकर आपल्या भागातील मतदान करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी चुडा बांगडी पाटली, फुलमाळा या लोकांना सुद्धा भीती घातली जाते. आम्ही हाय म्हणून तुम्ही देवळापाशी विकताय, आम्ही हाय म्हणून पंढरपुरात तुम्ही
रस्त्याने विकलं जातंय. अरे किती दिवस तुम्ही ह्या लोकांना येड्यात काढणार आहे? किती दिवस ह्या लोकांना तुम्ही बळीचा बकरा बनवणार आहे? मित्रांनो, मग इतक्या दिवस तुम्ही त्या लोकांची सोय का करू शकला नाही? प्रत्येक निवडणूक आली की ह्या लोकांचा मुद्दा तुम्ही समोर मांडता, जनतेपुढे जाता. किती दिवस या लोकांची दिशाभूल तुम्ही करणार आहे? माझा त्या सुडा पाटली फुलमाळा विक्रेत्यांना माझी विनंती आहे, अशा दिशाभूलीला बळी पडू नका. परिचारक मालकांबद्दल ही लोक अफवा पसरवत असतात आणि आपल्याला येणाऱ्या प्रगतीबद्दल आपल्याला मागे सारलं जातंय. एवढंच बोलतो आणि येणाऱ्या उद्याच्या 2 तारखेला कमळाच्या चिन्हावर बटन दाबून भरघोस मतानं या ठिकाणी आपण सर्व उमेदवार विजयी करायचे आहेत आणि आपले कपशी चिन्हावरचे सुद्धा उमेदवार आहेत बरं का, त्यांना सुद्धा भरघोस मतानं निवडून द्यायचं आहे. जय जवान, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय